गणपती बाप्पा मोरया. हां, सो आपली रिटर्न जर्नी हॅज बीन स्टार्ट. अरे ते कुठे गेलो? काय सांगायचं माहिती. हां, एक चांगलं आहे की हायवे एकदम क्लोज आहे, म्हणजे एकदम फटकन ते समजलं तर हायवे आहे. सो गुड मॉर्निंग गाइस, दिस इज हेमंत and welcome to my YouTube channel. And this is I think sixth day आणि second last day of the ride. आणि मी आता जस्ट टच केलं आहे NH44. आता मे बी सॅटर्डे आहे, सो दे हॅव स्टार्टेड दी टुरिस्ट आता यायला चालू झालेत. तर आजचं टार्गेट आहे 814. बापरे, इट्स अ ह्युमंगस टार्गेट. आणि मी निघालो 423ला, विच इज गुड. मी माझं वॉलेट घेतलं आहे का? नाही तर लफडं झालं असतं. वॉलेट हरवलं तर लफडं. हात आता इथून तर दिसणार नाही रात्री, पण नुसतं इट्स 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 अ लाईक ऑफ टू फील अँड आय एम नॉट एबल टू फील. दुकान थांब. 145 किलोमीटर झालेत अँड आय वॉज क्रुझिंग अराउंड 100 फुल. मध्ये ॲक्च्युली काय झालेलं की त्याने कोणासाठी फिल्माल्याने वही झोपला आहे. ॲक्च्युली काय झालेलं की आफ्टर 50-60 किलोमीटर्स पाऊस चालू झालं. एकदम तुफान पाऊस नाही, बट नॉर्मल पाऊस चालू झालेलं. मी एकदम हे गेलो, घाबरलो की बाबा यार परत पावसामध्ये जायला लागेल. मग तिथे पेट्रोल पंप दिसलं. मग पेट्रोल पंपमध्ये जाऊन पूर्ण हे सगळं कवर विवर करून घेतलं. नंतर त्याच्यात पेट्रोल पंपच्या पुढे एक चहाचं दुकान होतं. मग तिथे जाऊन एक चहा बिस्किट खाल्लं. तोपर्यंत चांगलं पाऊस चालू झालेलं, म्हणजे थोडंसं फास्ट होतं पाऊस, थोडंसं वाढलेलं पाऊस. त्यानंतर मग तेव्हा मग पूर्ण रेनगेअर सगळं घातले मग. आणि फुल टेन्शनमध्ये की अरे यार ते वॉटरप्रूफ सॉक्स तर आत राहिले आणि ते पॅकिंग अनपॅक करायचं म्हणजे खूप परत लॉंग प्रोसेस आहे. तर मी बोललो की जाऊ दे, जे आहे ते घालूया आणि जाऊया करून. मग त्याच्यानंतर मग कमी 10-12 किलोमीटर तर होतं पाऊस म्हणजे वेट रोड होते. असे पाऊस असं पडत नव्हतं, थोडेसे असे शिंपडलेलं ते. मग त्यानंतर मग एकदम पाऊस आहे, खाली एकदम सुक्कं रोड भेटलं. मग जरा बरं वाटलं तेव्हा जरा. पण त्या ह्याच्यामध्ये ऑलमोस्ट मी 110-100च्या स्पीडवरतीच होतो त्याच्यात. आणि वाटत पण नव्हतं की 100वरती जातो आहे कोण. एवढं स्ट्रेट रोड आणि एवढं मस्त रोड होते ना, असे कर्व्ज काहीच नव्हते, स्ट्रेट रोड होतं. मग आता जर कर्व्ज रोड झालेत तर मग थोडंसं पी ब्रेक घेतलं आणि आता हे कॅमेरा लावलं. तर आता किती झाले? 633 किलोमीटर्स इज रिमेनिंग. आणि वाजले आहे 7 वाजले आहेत. तर सनराईज तिथे झालं आहे की होत आहे, बट आम्ही त्या स्पीडवर चाललो आहे आता. म्हणजे नाही बोलून 90-100च होतं आहे. त्याच्यापेक्षा खाली काय होतच नाही. सो इट्स अ गुड. म्हणजे चांगलं हे करून ठेवा, म्हणजे ॲटलिस्ट 7 वाजेपर्यंत तरी इथे हिरोडला तरी पोचू आपण. तर मी म्हणजे जास्त स्ट्रेच नाही करणार आहे, नाईट राईड नाही करणार आहे. 7 वाजेपर्यंत हिरोडला पोचलो. मग मस्तपैकी झोपेन तिथे छानपैकी. आणि मग उद्या सकाळी परत स्टार्ट करेन. ॲक्च्युली स्टार्ट करायचं होतं 4 वाजता. म्हणजे 4 वाजताचा अलार्म लावलेलं मी. आणि माझ्या रूममध्ये जो दुसरा झोपलेला होता ना, तो एक कणसोलीचा पोरगा होता. तो त्याचं ट्रेन होतं वर्खाला किंवा ह्याच्यासाठी, केरळसाठी. वेरखलासाठीच होतं वाटते. मग तो उठलेला 2-2:30 वाजता आणि त्याने थोडंसं लाईट बीट लागलेलं. मग ते आवाज होतं. मग एकदम मला जागच आली. मग बघितलं की 3 वाजले. मी म्हटलं ठीक आहे चला उठूया करून. तर मग वॉशरूमला गेलं तर एकदम म्हटलं झोप एकदमच उडाली ते. मग मी म्हटलं ठीक आहे पटापट करूया, लवकर निघूया म्हणजे लवकर पोचता येतं. पण मग त्या हिशोबाने मग सगळं पॅकिंग केलं.
ॲक्च्युली ते हे बॅगच्या वरतीचं ते हे बॅग आहे ना, वायटराचं ते वॉटरप्रूफ बॅग आहे ना, ते लावायला खूप टाईम जातं आणि त्याला सारं लाईट व्यवस्थित लाईट लागतं. ते सारं लाईटच नव्हतं. हां, मग आता काय बोलायचं करू. मग कसं बसं तरी केलं, लावलं आणि मग निघालो. सो फॉर इफ आय वुड लाईक टू से रिगार्डिंग द स्पॅरो जे हॉस्टेल आहे, म्हणजे दॅट इज आय थिंक द ओनली वन हॉस्टेल इन कन्याकुमारी. बट ॲक्च्युली नंतर मला कळलं की अजूनही कुठलं तरी असं डॉम्स आहे तिथे थोडंसं पुढे, बट ते एवढं काही खास नाही आहे असं मला फीडबॅक भेटलं आहे. हे म्हणजे कसं की एकदम हायफाय नव्हतं, खूप मिडिओकर होतं, खूप नॉर्मल होतं. जास्त असं जसं म्हणजे जे ह्याचं क्वालिटी असतं ना हॉस्टेल्स आणि द हॉस्टेलर्सचं तसं नव्हतं, पण चांगलं होतं. ॲक्च्युली तो होस्ट तर चांगला होता, रोशन नाव आहे त्याचं. होस्ट एकदम छान होता, खूप फ्रेंडली होता, व्यवस्थित बोलायचा विलायचा, जास्त काय नाटकं नव्हतं, विचारायचं नसायचे. दुपारी जर बोललं की ए सी लावतो, ए सी पण लावून द्यायचा सगळं. तो चांगला होता माणूस. सो आय थॉट की म्हणजे इवन ह्याच्यासारखं पॉश नव्हतं ते, हे जरा पॉशच होतं आपलं मदुराईचं. बट आय वूड जनरली रेकमेंड दिस हॉस्टेल टू एव्हरीबडी. म्हणजे समजा जर फॉर वन नाईट असेल किंवा 2 दिवस तुम्ही राहत असले ना, दॅट इज अ व्हेरी गुड ऑप्शन. हां, थोडंसं लांब आहे नॉर्मल ह्याच्यापेक्षा. काय म्हणतं त्याला, सिटी म्हणजे मेन टाऊनपेक्षा थोडंसं लांब आहे. लांब म्हणजे नुसतं 1.5-2 किलोमीटरच आहे. बट यू कॅन, इट्स अ वॉकेबल डिस्टन्स. स्टेशनपासून जवळ आहे, सो तुम्ही तसंच जाऊ शकता व्यवस्थित. झोमॅटो आणि स्विगी सगळं भेटतं तिथे. पण कन्याकुमारीमध्ये रॅपिडो थोडं नाही आहे. वरून समजा जर तुम्हाला टॅक्सी अरेंज करायचं असेल तर तुम्हाला त्रास होईल, पण तो रोशन करून देईल तुम्हाला, त्याच्याकडे हाय कॉन्टॅक्ट्स, सो तो करून देईल करून. सो ओव्हरऑल माझं तर एक्सपिरियन्स चांगलं राहिलं. देर आर सम इम्प्रूव्हमेंट, बट मला नाही वाटत की त्याच्याने काय एवढं का फरक पडेल. पण सो थम्स अप फॉर द स्पॅरो. गुड हॉस्पिटॅलिटी अँड मॉडरेट, बट चल गुड सर्व्हिसेस ऑल्सो. ठीक आहे, चांगलं आहे. होय. भाई यांचं लाईफ एकदम बेकार असतं यार. उगाच एकदम हे एवढं उचलायचं किती मोठं काम आहे. काय करायचं यार. सो आय थिंक पहिले रेकॉर्ड झालेलं नव्हतं. आता या साईडला कोडाई कॅनल आहे आणि डिंडीगुल इज अराउंड 16 or 15 किलोमीटर्स. म्हणजे लास्ट इयरला याच वर्षी याच टायमाला इथे झालेलो. म्हणजे इथूनच रामेश्वरमला गेलेलो. म्हणजे याच हे रूट नाही, म्हणजे अडीचं रूट लागलेलं ते. नाईस मेमोरीज. आणि ते वन ऑफ द माय बेस्ट ट्रिप होतं ॲक्च्युली. 15 ते 20 दिवसाचं ट्रिप होतं. खूप भारी स्टेजमध्ये मी राहिलेलो आणि इट वॉज सो नाईस. स्पेशली द कन्नूरवालं. आणि कोडाईकनालचं हॉस्टेल पण खूप चांगलं होतं. हां, आत्ताचं पण ओकेच होतं, असं काही हे नाही. अरे 23 आहे, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तर आता टोटल किती झाले, 261 किलोमीटर झाले आहेत. तो 240 किलोमीटर एकदम ॲग्रेसिव्हली केलं मी. लय भारी स्पीड होतं माझं. सो आता राहिले आहे 545 राहिले आहे. बँगलोर इज समथिंग अराउंड 400 ओनली. विचार करतो डिंडीगुलला एक पेट्रोल भरूया, कारण 3 दांडी राहिले. ॲक्च्युली गरज नाही आहे, पण एक भरून टाकूया ना. मग ते ब्रेक घेऊया आणि थोडंसं हे रेनकोट काढून टाकूया, कारण ते गरम व्हावं लागलं आहे. आणि शक्यतो वायझर पण चेंज करूया का, करून टाकूया. आता म्हणजे की ऊन तर मागच्या साईडने येते, पण एकदम असं क्लाउडी आहे. गरज नाही आहे, पण वायझर टाकूया. काय माहिती पुढून कसं ऊन जास्त राहिलं गेलं तर. हे बघ यार, हे आय हेट दिस. गो, अरे हे कुठे गेलं. अरे दुसरं ग्लोव्ज कुठे गेलं. पडलं का नाही तेच. अरे आता इथे थांबलो होतो डिंडीगुलला. ऑलमोस्ट डिंडीगुल पुढेच आहे, 18 किलोमीटर. तर तिथे तो व्हाईट शर्टवाला तो येडा तो आता चालला याच्या मागे. तर पेट्रोल भरायला गेला, त्याला बोललो वेट करून, इनफ
तरी त्याने नोझल दाबलं की तरी लिटर पेट्रोल बाहेर पडलं, अजूनही लीक होतं आहे यार हवा सारा. मग ह्याचे जे सिनियर आहेत ते लोक येऊन ते सगळं साफीफ करत सुटले. असं डोकं फिरलं ना, काय दुसरं वेस्ट गेलं तर पण यार पेट्रोल नाही वेस्ट झालं पाहिजे. पेट्रोल आपलं लाईफलाईन आहे. पेट्रोल असं डोकं फिरलं ना की विचारू नका, उगाच 20 मिनटं गेले. असं डोकं फिरतं आहे हर्षी. अजूनही आता किती मग बाहेर निघेल काय माहिती. ते टोटल बॉडी क्लीन करायला लागेल, दुसरं काही ऑप्शनच नाही. आणि तो निघून गेला सरळ, म्हणजे हे घेऊन गेला पाहून गेला. आणि त्याच्यात दुसरे जे सिनियर होते ते लोक येऊन मग ते सगळं साफीफ करत बसलेले. मी आणि ते तमिळमध्ये बोलत असलेले, म्हणजे चांगलंच बोलत होते. सॉरी वाटते बोलले की नाही काय माहीत नाही, तमिळमध्ये का ते बोलत होते. पण सारा तो असा निघाला ना, असं डोकं फिरलं. काय बोलणार त्या शी. जाऊ दे, मूड चांगलं कर मूड. हो, आणि पैसे पण पूर्ण घेतले त्याने. ॲटलीस्ट 768चं वाटते झालं होतं वाटते. तर 815 झालं. म्हणजे एवढं पेट्रोल गेलं त्यातलं. ते म्हणजे ऑलमोस्ट 50-70-80 रुपयाचं तर पेट्रोल वेस्टच गेलं आहे. बोलून पण सारे लोक अक्कल नाही बोलते टोटल अडकलं करून. मग कशाला ठेवतोस मग तू यार. आता जास्त लीक नको व्हायला यार, तेच टेन्शन आहे. आणि त्याच्या साईडला जर कचरा होता, ते कचरा आत गेलं तर मग अजून मग बोंबला बोंब. म्हणजे फुल पंप विल पंप काय खराब होईल काय बोलत आहे. सो एनिवे, कूल डाऊन हेमंत, कूल डाऊन. तर 6:20 झाले ETA. हो, आणि ट्रॅफिक तर सारं वाढायला चाललं आहे. ट्रॅफिक असं कमी व्हायचं नावच नाही घेत आहे. 48 किलोमीटर्स रिमेनिंग. बँगलोर इज एक्झॅक्टली 300 किलोमीटर्स. बट हे बँगलोरच्या आतपर्यंत दाखवत आहे का बाहेरचं बाहेर म्हणजे कृष्णगिरीपर्यंत दाखवत आहे. कृष्णगिरी आय गेस 268 असू शकते. बट द वे आय एम प्रोग्रेसिंग ना, दॅट इज लिटरली कमेंडेबल. कारण एवढं ॲग्रेसिव्ह आणि एवढं व्यवस्थित मी कधीच असं राईड केलेलं नाही आहे. म्हणजे कसं माहिती का, की 4 वाजता चालू केलेलं राईड अँड 8 वाजता चालू केलेलं राईड, त्याच्यामध्ये किती जमीन आसमानचा फरक होऊन जाते ते समजून आले आता. हां, पुढे आता थोडंसं प्रॉब्लेम येईल. म्हणजे बिफोर बँगलोर आय गेस 70-80 किलोमीटर्स थोडंसं त्रास खूप आहे. थोडंसं म्हणतो की जास्तच त्रास आहे ते. आय होप सो की ते सगळं टॅकल व्यवस्थित करता येईल. बट स्टील आय एम ऑन अ गुड पेस. मे बी पुढच्या अजून 50 किलोमीटरमध्ये नाही, 50 किलोमीटरमध्ये मोस्टली माझं म्हणजे हाफ वे तर मग होऊनच जाईल. दिंडीगुल नंतर थोडंसं ओपन स्ट्रेच भेटलं म्हणून थोडंसं मी केलं स्ट्रेच, म्हणजे थोडंसं 100पर्यंत गेलेलो. आता काय माहिती कसं सिनेरिओ असणार किंवा ट्रॅफिक कंडिशन कसं असणार. बट या सफारीच्या मागे मी बरंच वेळापासून आहे, म्हणजे येट आय एम मेंटेनिंग द गुड स्पीड ना, तर सफारीच्या मागे एकदम व्यवस्थित आहे. चांगलं फेसवर चाललेलो आम्ही. इथून आहे का जागा जायला? फिल्टर पण नाही करू शकत. ठोकलं वाटते कुणीतरी. नाही, त्या बसमुळे वाटते काय ते प्रॉब्लेम झाले. अरे चांगलं होतं तिथे. 7 तास 20 मिनटं एस्टिमेशन दाखवत आहे. तर 6-7 आले ते टाईम. नामक्कल गेलं मागे, आता सायलेम येईल. सेलम मे बी अजून 51-52 किलोमीटर्स काहीतरी आहे वाटते. आणि बँगलोर इज अराउंड 250. बँगलोर इज अराउंड 260. सॉरी, 260 असणार बँगलोर. पण आता मी आता ते मॅप बघितलं ना, तर ते हे नाईस रोडवरनं नाही घेऊन जाते मला. सो आता जर मी नाईस रोडवरनं गेलो ना, तर हे अजून बँगलोर 250 आहे बरोबर. नाईस रोडवरनं जर गेलो ना, तर अजून ETA कमी होऊन जाईल त्याला.
तर असं मनात 2 ऑप्शन्स येतात आहे, म्हणजे सॉरी 3 ऑप्शन्स येतात आहे. या तर चित्रदुर्गापर्यंत स्ट्रेच करायचं, चित्रदुर्गामध्ये कुठलं तरी हॉटेल घेऊन राहायचं, ऑर एल्स परत तिथेच हिरूरलाच राहायचं आणि परत आज कसं केलं 3 वाजता उठून 4 वाजता निघायचं, तसं पण करू शकतो. आणि थर्ड ऑप्शन आहे की नॉनस्टॉप कंटिन्यू करूया पुढेपर्यंत, म्हणजे पंढरपूरपर्यंत कंटिन्यू करूया आणि तिथे वाय तर एक ठिकाणी जाऊन पॉवर नॅप घेऊन मग घरीच पोचूया, असं आहे विचार. पण मोस्ट प्रॉब्ली तर हिरूरला थांबायचंच निर्णय घेतला आहे. बटरफ्लायला मेलेत बाबा इकडे, हे बघा सगळं वाईट वाईट आहे ना, ते बटरफ्लाय सगळे मेलेत. धर्मपुरी, हां आय गेस धर्मपुरी आणि होशूरमध्ये मला प्रॉब्लेम होणारच आहे, कारण तिथे हे हायवेचं कन्स्ट्रक्शनचं अजून काम चालू आहे, म्हणजे सॉरी चालू आहे बोलतो मी, तिथे अजून काम चालू आहे या हायवेचं. मोस्ट प्रॉब्ली मला तिकडे इश्यू येऊ शकतं. आय फिंगर क्रॉस की नको परत, म्हणजे येताना झालं जाताना नको व्हायला करून. तेव्हा तर भडक ऊनच होतं, येताना पण भडक ऊनच असणार करून. ओके ओके ओके. तर आता हिरो डे आहे 63, होसूर 159, कोची कोची इथून कसं त्या साईडला वाटतं कोची जाऊ शकतो, तो मागे जायला पाहिजे. एनिवे सिटी आलं आहे व्यवस्थित एकदम मस्तपैकी, आणि आय एम स्लो डाऊन झालो आहे थोडं, आणि मी स्लो डाऊन झालेलो आहे. आता हे किती टाईम चालेल काय माहीत नाही, बट लेट्स सी. बापरे, हे लुना किती फेकत आहे यार, शी. माझं एक हे आहे ड्रीम आहे की लुना घेऊन टूर करायचं, क्योंकि 5 लिटरची टाकी आहे, याच्यात घेऊन किती लांब टूर करू शकतो ते एकदा बघायला लागेल. इफ एल्स नॉट लुना दॅन जस्ट 100 और 125 cc बाईक आहे, कुठलं पण चालेल. मोस्टली हुंडाचं असलं तर बरं पडेल, जरा मस्त एकदम हे आहे ना, स्मूथ असते. हॉर्नेट, हो ते त्या धनुषचं ते अपकमिंग मूवीचं आलं नाही आहे, पोस्टर नाही लागलं याच्यामध्ये. हे बघ किस, 19 सप्टेंबर किस तर संपलं, लास्ट होतं, गेलं वाटतं ते, म्हणजे मी का बघितलं नाही आहे, मी पहिल्यांदा बघतोय ते. मला यार इकडचा तो धनुष आहे ना यार, जबरदस्त ॲक्टर आहे, काय पण बोला. ही इज नॉट एट ऑल अ हिरो मटेरियल, म्हणजे लुक वाईज, बट ॲक्टर भाई एक नंबर आहे तो. आता ते कृती सेननबरोबर कुठलं तरी आलं आहे, रांजणा पार्ट 2चं आलं आहे वाटते, म्हणजे रांजणाचंच युनिवर्सचं असं आहे असं मला वाटतं. ते डायरेक्टर सेम आहे आणि फुल तसंच वाईब देतं आहे. भाई जाऊन तर बघणार आहे ते मूवी यार, म्हणजे आय लव्ह हिम मॅन, ही इज व्हेरी नाईस ॲक्टर. ते रांजणा बघूनच मी एकदम हे झालो. याच्यानंतर त्याच्या आधीच्या त्याचे मूवीज डब केलेले बघितलेलं मी. आता नित्या मेननबरोबर त्याचा एक मूवी होता, ते खूप आता फ्लॉप होतं की कसं गेलं माहीत नाही मला, बट होतं एक छान मूवी होतं तिचं. राजश्री खन्ना होती आणि नित्या मेनन, मग तिचं गेस्ट अपीअरन्स होतं, पण नित्या मेनन मेन हे होतं आणि प्रकाश राज होता तो तिथे, याचा वडील. काय कुठलं नाव आहे म्हणजे नाव लक्षात नाही राहते यांचे, बट इफ यू नो दॅन टाका जर कमेंटमध्ये, इथपर्यंत जर व्हिडिओ बघत असले तर. अरे बाबा काय चाललं आहे, कट्टे कोणते चाललं आहे. यावर्षी आहे ना बरेच मूवीज बघितले मी. आता ते थांबा पण बघितलं, कंतारा 2 पण बघितलं, म्हणजे कंतारा म्हणजे हे याचं प्रिक्वेल होतं वाटते, ते बघितलं. नंतर इंग्लिशमध्ये काय बघितलं मी लक्षात नाही यार, इंग्लिश तसं चांगलं आलंच नव्हतं. हां ते वेपन्स बघितलेलं, वेपन्स विचित्र मूवी होतं बट होतं भारी. कॉन्ज्युरिंग पण बघितलं, लास्ट पार्ट कॉन्ज्युरिंग छान आहे एकदम, मस्त होतं तो. बट हिंदीमध्ये जास्त नाही बघितले ते. कांतारा तर ते म्हणजे कन्नड येतं, बाकी अजून कुठलं पिक्चर निघालेलं आहे आणि चांगलं रिव्ह्यूज भेटलेलं, आय डोंट रिमेंबर एनिथिंग. आता डॉक्टर बिलेनला अवतारसाठी घेऊन जायचं आहे, फायर अँड ॲश, आणि एक ते धनुषचं पिक्चर बघून टाकेन. आणि फॅमिली मॅनचं ट्रेलर रिलीज झालं मॅन. आता हे व्हिडिओ कधी आलं काय माहिती, म्हणजे येईल म्हणजे पुढच्या वर्षी येईल, पण तोपर्यंत मे बी सिरीज रिलीज होऊन बघून पण झालं असेल. एकदम सरप्राईज होतं. पण फॅमिली मॅनमध्ये कसं की अरे याच्यामध्ये थोडंसं म्हणजे शिव्या असलं पाहिजे तर मजा येतं. डोंट टेक मी रॉंग, पण यार त्याच्यातच एसेन्स आहे यार ते, बट ते काहीच नव्हतं त्याच्यामध्ये. मी म्हटलं की अरे असं काय ते,
ओहो एरा वापरतोय, क्या बात आहे. कॉन्टिनेंटल GT आणि एरा आहे. गुड गुड, व्हेरी गुड. हो हो. तर लेट सम अप दिस कन्याकुमारी थिंग. टेक्निकली सी कन्याकुमारीला असं जायचं असं काय हे नव्हतं. बस बाईकला त्याला लास्ट रोड्स म्हणजे एज लाईन टच करून घालायचं होतं. दॅट्स इट. त्याच्या व्यतिरिक्त काहीच माझं उद्देश नव्हतं जायचं. इवन ते विवेकानंदमध्ये आणि यांचं काय जायचं नव्हतं. एक बोनस म्हणून अनिश जवळपास होता, तो त्याला पण मी भेटलो. वी हॅड सम गुड टाईम. वी ऑल्सो फूड अँड ऑल दॅट. तर ते थोडंसं एक्सप्लोअर करायला भेटलं, विच वॉज नाईस. अँड ही वॉज सो काइंड. ही वॉज सो म्हणजे त्याचं हॉस्पिटॅलिटी एकदम नेक्स्ट लेवलचं होतं. आणि अँड लेट मी टेल यू, ही इज अ स्टुडंट. ही इज अ म्हणजे बोललंच असेल, पण एकदा सांगतो की ही इज अ प्रॅक्टिसिंग डेंटिस्ट. 6 महिन्यानंतर तो 6 महिन्यानंतर तो डेंटिस्ट होऊन निघेल. त्याला डिग्री भेटून जाईल त्याला. सो थँक्यू बडी, थँक्यू. इफ यू आर वॉचिंग दिस व्हिडिओ, आय नो दॅट इट्स इन माय मदर टंग, बट आय रिअली थँक्यू फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट. प्रॉब्लेम काय की मला जरा एक्सप्रेस करता येत नाही इन वर्ड्स. म्हणजे असं परस्पर असं एक्सप्रेस करता येत नाही. बट आय एम ट्रूली थँकफुल फॉर हिम की त्याने आपलं टाईम दिलं, मी आलेलो म्हणून. लेट्स सी पुढच्या वर्षी किंवा त्याचं कधी प्लॅन असलं तर मुंबईला, तर आपण पण भेटू. त्याला लोणावळ्याला घेऊन जाऊ. ॲक्च्युली त्याला मी बोलले की काय असं काय खास नाही लोणावळा, एवढं नुसतं ओव्हररेटेड आहे. तरी पण त्याला एकदा थोडंसं टायगर पॉईंट आणि हे सगळं लँड्स पॉईंट हे सगळं दाखवून टाकतो. आवडलं तर आवडलं, कारण बिकॉज कसं आहे की ही हॅज बीन थ्रू व्हेरी नाईस प्लेसेस लाईक कोडाई कॅनल आणि हे सगळं. आणि त्याच्यात घरच्या जवळ पण एक कुठलं तरी छानपैकी हे आहे, वॉट यू से, एक हिल स्टेशन आहे विच इज इन द केरला. याचा तो बोलत होता की आपण इथे जाऊया करून. नेक्स्ट टाईम तू राईड करशील तर केरळला करूया. पण आता अजून मी तसं काय विचार केला नाही. किंवा आता काय असतं माहिती आहे का की वेनेवर मी राईड माझं संपवायला येतो, बट त्या टाईममध्ये माझ्या डोक्यामध्ये नेक्स्ट राईडचं पण आयडिया येऊन जातं. इट जस्ट दॅट मी मला नुसतं कुठलं दिवस म्हणजे कुठलं टाईम मला कन्सिडर करायचं आहे आणि कुठलं म्हणजे कुठलं टायमिंग आणि टायमिंग नाही, कुठल्या मंथमध्ये करायचं आहे, विंटरमध्ये करायचं आहे किंवा कुठल्या सीझनमध्ये करायचं आहे, ते सगळं मग नंतर एक्झिक्यूट करतो मी. पण या राईडमध्ये आता जर संपतं आहे म्हणजे उद्या तर संपेल ऑफिशियली, पण अजून माझ्या डोक्यात असं नेक्स्ट राईडबद्दल काय असं आयडिया नाही आहे. अँड आय डोंट थिंक सो की आय कुड बी डुईंग एनी. आता कसं आहे की त्याच्यावरती कमिट करणं जरा मुश्किलच आहे, कारण आपण बोलतो काय आणि होतं काय. सो इट्स बेटर की काय मी बोलत नाही. बट हे की आता एवढं सांगून छोटं अपडेट की आता सध्या काहीच माझ्या डोक्यामध्ये अपडेट नाही आहे फॉर राईड अँड ऑल दॅट. सो इट्स बेटर की जसं फ्लोमध्ये आहे तसं फ्लोमध्ये जाऊया. सो आता किती झाले आहेत? आता झाले आहे 451 किलोमीटर झालेले आहेत. हां म्हणजे थोडंसं म्हणजे 50 किलोमीटर इज व्हेरी लेस कम्पेअर टू जेवढं हॉल्ट घेतलेलं आणि हे जे चाललं आहे ट्रॅफिकमध्ये. नाहीतर मस्तपैकी सुसाटच चाललेलो मी. तर आहे थोडंसं डिफरन्स. मे बी ह्याच्यानंतर मी स्लो होणार, नाईस रोडपर्यंत स्लो होणार. नाईस रोडमध्ये थोडंसं स्पीड पकडेन मी फॉर 30-35 मिनिट्स. त्यानंतर मग टुमकूर लागेल. आणि भीती असं वाटते की पाऊस पडायची शक्यता हे वाटते. नाही पाऊस नाही आहे. डार्क वेदर होतं म्हणून हे पण डार्क दिसतं आहे असं वाटलं. मी घाबरलेलो, यारे यार काय फालतूगिरी आहे. अँड येस मुंबई दिसलं, मुंबई दिसलं कृष्णगिरी. आय डोंट केअर, मुंबई दिसलं म्हणजे मोठं गोष्ट आहे. हो वाव. आणि स्टील 297 किलोमीटर दाखवतं, पण मी हे त्याला गृहीत नाही धरत आहे, कारण मे बी थोडंसं चेंज होईलच वेन आय टच नाईस रोड. ETA पण फरक पडेलच. आता किती झाले टोटल? 502 किलोमीटर झाले टोटल कवर केलेत मी. इच्छा होत आहे नारळ पाणी प्यायचं, बिकॉज थोडंसं इलेक्ट्रोलायसिस बॉडीमध्ये गेलेलं जरा बरं पडेल. पण ब्रेक घेतलं तर परत मग ETA हे पुढे मागे होऊन जाईल. ते एक थोडंसं त्रासदायक आहे. हो वाव. आता एक म्हणजे एक खराब म्हणजे एक बायपास येणार आहे डायव्हर्जन, म्हणजे ते एक सिटीवरनं घेऊन जात आहे.
ते होशूर आहे की कुठला तरी सिटी आहे काय माहीत नाही. बट आय एम व्हेरी मच स्केअर्ड अँड म्हणजे त्याचं टेन्शन आहे जरा, पण कसं काय आहे करून. बाकी आसपास काय चाललं आहे ना काहीच बघत नाही आहे मी, ते नेचरला विसरूनच गेलो आहे मी एवढ्या याच्यामध्ये चाललो आहे आता. पण एक आहे की ह्याच्यामुळे ना माझं प्रोग्रेस चांगलं होतं आहे. कृष्णगिरी 754 नंतर मग कृष्णगिरी नंतर मे बी 100 किलोमीटर राहायला वाटते बँगलोर. या 100 किलोमीटर जायला आसपास अराउंड 109 किंवा 105 किलोमीटर समथिंग. हां बघूया बघूया बघूया. सर सर नाइस रोड नाइस. सीधा राइट में. हाँ कितना दूर है सर. 5. ओके सर थैंक यू सर. ठीक है थैंक यू सर. फ्लाईओवर में नहीं जाना. तो फायनली पोचलो बाबा नाईस रोडला. हे ॲक्च्युली एक 40 किलोमीटरचं वरदान आहे बाबा, वरदान. नाहीतर जीव गेलो असतं त्याच्यामध्ये. आणि मॅप पण हेच कन्सिडर करते, म्हणजे त्याने जे कॅलिब्रेशन केलेलं बरोबर केलेलं. मला वाटलं की हे आतून घेऊन जातं आहे नाईस रोड, कारण येताना हे नाईस रोड दाखवतच नव्हतं, पण मी घुसलेलो नाईस रोडमध्ये आणि मग डिस्टन्स माझं ऑटोमॅटिकली कमी होतच गेलं. तर म्हणजे हां हे फरक आहे असं याच्यामध्ये. गॉड ब्लेस ज्याने पण हे आयडिया केले ते. आणि असं पुण्याला पण असलं पाहिजे. पुण्याचं ते हे जे टॉर्चरस आहे लिटरली. त्यामुळे त्यांनी दिलं असतं तर तिथे काय प्रॉब्लेम होतं. मागच्या वेळी ना आलेलो तेव्हा अंधारात आलेलो, तर काय त्यावर कॅप्चर केलो की नाही लक्षात नाही मला. मागच्या वेळी हे होतं 100 रुपये होतं, आता 110 रुपये केले त्या लोकांनी. एनिवे काय आता कन्व्हिनियंट आहे तर काय आपल्याला प्रॉब्लेम नाही तसं. मी तर विचार करतो आहे की आता रूमवरती जाऊन ते मागच्या हॉटेलमध्ये जायच्यापेक्षा तिथे म्हणजे मागच्या हॉटेलमध्ये जायपेक्षा त्यालाच बोलूया की दाल खिचडी पाठव रूमवरती, कारण थकलेलो आहे. म्हणजे कसं आहे की जायचं याचं ते जरा काम कमी होऊन जाईल. मग रूमवरतीच खाऊन झोपून जाऊ शकतो ना. हां ते यार करू शकतो. दॅट इज अ व्हेरी गुड ऑप्शन. चेंज लूप करूनच टाकूया का, कारण 6 वाजून 9 मिनटंच आहे. हार्डली इट विल टेक, कारण याच्यानंतर किती आहे 40 किलोमीटर ना हे, तेव्हा 120 किलोमीटरच बाकी राहतील. सो इट्स बेटर की करून टाकूया. नाही सॉरी 140 किलोमीटर्स राहतील ना, मग इट्स बेटर की चेन लूप करूनच टाकूया. अननेसेसरीली प्रॉब्लेम नको व्हायला. आणि फुल लोडेड गाडीवरती ना चेन म्हणजे असं बॅक मेन स्टँडमध्ये एक तर राहत नाही, त्याला समोर कोणाला तरी पकडायला लागेल, असं कोणाला तरी असं दाबावं लागेल तर मग ते मागचं व्हील फ्री असतं. पण तसं होत नाही. मग जसं उभं आहे ना तसं एकदा मारायला लागेल ना, थोडंसं पुढे घेऊन परत एकदा मारायला लागेल. मग तसंच करायला लागेल, दुसरं काही ऑप्शनच नाही ना आपल्याकडे. ठीक आहे यार, जुगाड पे जिंदगी है, जुगाडी करते हैं. हो सर, आता तुमकुर इथून 35 किलोमीटर आहे. टोटल आता 123 किलोमीटर्स. अरे चेन लुमिंग का राहिलं शे, जाऊ दे आता, राम भरोसे. हां सो ऑलमोस्ट 123 किलोमीटर्स आहे. आता काय रश करायची काय गरज नाही आहे, जेवढं आरामात होईल तेवढं आरामात जाईन मी. 35 किलोमीटर आहे तुमकूर. 620चा ETA दाखवत आहे. आता तिथे गेल्यानंतर आय होप की रूम अवेलेबल असलं पाहिजे आणि जेवण टायमेवरती भेटलं पाहिजे. अजून मी काहीच विश नाही करू शकत त्या व्यतिरिक्त. सो टोटल 700 किलोमीटर्स आता ऑलमोस्ट होत आलेत. 672 झाले, म्हणजे 700 ऑलमोस्ट होऊनच जाईल. सो एक इन्स्टंटली हे डिसिजन घेतलं आणि ते चांगलं झालं. सो आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ. हो घरी पण सगळ्यांना सांगितलं की बाबा एवढं बँगलोर क्रॉस केलं आहे, आता हे बाकी आहे. तर हत्ती गेले, शेपूट राहिलेले आहे. आता हे तुमकूरपर्यंत थोडंसं ट्रॅफिक असेल, डायव्हर्जन्स पण आहे थोडेफार. मग ते झाल्यानंतर मग सुसाट रोडच भेटेल.
तरी पण आरामातच जाईन मी याला रेस्ट नाही करायचं. त्याच्या सनसेट पण होणार आहे. छान दिसतंय बघा किती. पण अजून सनवायझरच आहे माझ्याकडे. टोटल 60 किलोमीटर आहे, म्हणजे 45 किलोमीटरवरनं ॲक्च्युली 45 किलोमीटरच आहे. ते 60 किलोमीटर म्हणजे मेन हिरूर दाखवत आहे ते. सो सिरा इज 21 किलोमीटर. ठीक आहे. किती झाले? 733 किलोमीटर झाले. मी काम करतो, जसं पार्क करेन ना पहिले विचारेन की बाबा रूम आहे का. जर रूम आहे असेल ना तर टँक आपलं टॉप बॉक्स आणि हे टँक बॅग ते जाऊन ठेवून टाकेन आणि बॅगवरनं काढून चेन लूप ताबडतोब तेव्हाच करून टाकेन. बेस्ट आहे. म्हणजे काय उद्या परत चेन लूप करायचं ह्याच्यात जाणार नाही. उद्या नुसतं हे माउंट करायचंच टेन्शन असणार. बॅग ते सेट आहे. असंच करूया. असे आत्ता जसं जसं जवळ येतात तसं तसंच मी जुगाड शोधतोय की याच्याने पटापट काम होऊ शकते करून. बस यार, काळोख व्हायच्या अगोदर जरा पोचलं तर बरं पडेल यार. हो. उद्याचं कसं टार्गेट आहे माहिती आहे का? उद्या विजापूरपर्यंत जसं आज रमटवलो ना तसं विजापूरपर्यंत ते रमटवा लागेल. नंतर मग विजापूर ते पंढरपूर थोडंसं स्ट्रगल आहे. त्याच्यानंतर मला नाही वाटत की एवढं प्रॉब्लेम व्हायला पाहिजे. नंतर मग पुणे तर एकदम सुसाटच झालं आहे, तर काय प्रॉब्लेम नाही आहे. सो दॅट वुड बी द गेम प्लॅन. त्यासाठी टायमेवरती झोपलं पाहिजे बाबा. आत्ता जरा हायवे खाली खाली वाटायला लागले. तर तुमकूर गेल्यानंतर मे बी थोडं थोडं कमी होत आलं, पण त्याच्यापर्यंत भरपूरच होतं. तरी आहे गाड्या एवढे दिसतात आहे. नाहीतर लास्ट टाईम तर एवढं पण नव्हतं. रात्रीचे वेळ जरा कमी असतं. ट्रक्सच असतात मोस्टली. 42 किलोमीटर्स. चला 42 किलोमीटर डायरेक्ट पोचल्यानंतरच भेटूया यार. पकलो आहे आता, लिटरली पकलो आहे. तो अगेन सेम हॉटेल, सेम रूम, सेम चार्जेस. बस एक आहे की रूममध्ये जेवण मागवलं, दाल खिचडी मागवलं आणि 2 पाण्याच्या बाटल्या मागवलं. म्हणजे उद्या आपण जाता येईल, उद्या भरून टाकता येईल ब्लॅडर आपल्या ह्याच्यामध्ये हायड्रेशन बॅगमध्ये. कारण हायड्रेशन बॅग पूर्ण संपलं आहे. पाणी सगळं पिऊन टाकलं. आय डोंट नो 2 लिटर होते की 3 लिटर होतं. मे बी 2 लिटरच असेल. 2 लिटरच्या 2 लिटर पाणी पिऊन टाकलं, विच इज टेक्निकली कमी आहे, बट संपवलं आहे पूर्ण. वॉटर राईड मॅन, वॉटर राईड. हे आत्ता जरा थकवा यायला लागला आहे. जेवलं पण आहे मस्तपैकी, तर जरा आळस पण नाही यायला लागेल. बट हेल्मेटचं वायझर तरी पुसायचा लागेल. आणि उद्या जर निघायचं असेल 4 वाजता तर मग ह्याच्यावरतीच निघालो. काय म्हणतात त्याला, क्लिअर वायझरनेच काढून जायला. फक्त बघूया इथे कसं उद्या एक्झिक्यूट होतं आहे. उठायला पाहिजे मी 3 वाजता. आता वाजले आहे 8 वाजले. 3 तर टोटल किती आहे आता? 7 तासाचं झोप होऊन जाईल जर आता लगेच झोपलं तर. पण एवढं लवकर झोपणार नाही, जास्त जेवलं आहे मी. बघूया, ॲटलीस्ट 3:30चा तरी उठतो. बघूया. सो यासाठी एवढंच. इफ यू लाईक वॉट एव्हर आय हॅव शोन यू इन दिस व्हिडिओ, then please like and subscribe. बाकी तुमचं ते करून घ्या. बाय.